मित्रांनो, टॅपिंग अर्थात इमोशनल फ्रीडम टेक्निक ही असं एक महत्वाचं शस्त्र आहे की ते अनेक अंगांनी आपल्या दैनंदिन प्रोग्रेससाठी आपल्याला समाधानानं जगण्यासाठी त्याचा वापर करता येतोय. परवा एका मित्राचा मला फोन आला, फायनान्स बद्दल डिस्कशन वगैरे चाललं होतं आणि बोलता बोलता असं त्याच्या बोलण्यातनं जाणवलं की तो म्हटला की मला खूप उशिरा झोप लागते. मी म्हटलं काय रे? काय नाही, माझी माता रोजच झालेलं आहे, ते मला खूप वेळानं झोप लागते, 12-1 वाजता 2 वाजता कधीतरी झोप लागते, कळत नाही, पण खूप वेळ लागतो झोपायला. पडल्यानंतर 2-2.5 तास माझे असेच निघून जातात, ह्या कुशीवरून त्या कुशी, त्या कुशीवरून ह्या कुशी वगैरे, असा याच्यात भरपूर वेळ जातो. मग त्याला म्हटलं मी टॅपिंग का करत नाहीस? मग त्याला जे उत्तर दिलं, त्याला जे एक्सप्लेनेशन दिलं, हे एकदम थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला मी. सगळं सांगितल्यानंतर लक्षात आलं की त्याला यातलं काही कळालेलं नाहीये. मित्रांनो, टॅपिंग हे असं एक गोष्ट आहे की ते जर व्यवस्थित समजून घेतलं, करताना सिंपल प्रोसिजरच आहे, पण जर समजून व्यवस्थित घेतलं तरच त्याचा इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला जाणवतो, अनुभवायला येतो. मग आता त्या मित्राचं उदाहरण घेतलं तर त्याला इन्सोमनिया म्हणजेच निद्रानाश किंवा निद्रा वेळेनं लागते, झोप वेळेने येते असं आपण समजून घेऊ. हा एक आजार असं समजून घेऊ टेक्निकल भाषेमध्ये. तर त्याच्या मुळाशी ज्यावेळेस आपण टॅपिंगचा विषय घेऊन जातो ना, तर माझ्या कन्सल्टेशनच्या अनुभवाच्या माध्यमातून मला ना साधारण एक 10 मुद्दे इथं समजून सांगणे अत्यंत गरजेचं वाटतं आणि तेच आता मी ह्या व्हिडिओच्या टॉपिकमध्ये कन्सिडर करतोय. हे 10 मुद्दे समजून घ्यायचे आहेत, म्हणजे काय होईल की तो कन्सेप्टच्या मुळाशी जाता येईल आपल्याला. बर, एकदा मुळाशी जाऊन म्हणजे आपल्याला दिशा स्पष्ट होईल की बाबा टॅपिंग करत असताना आपण कुठल्या लेवलवरती विचार केला पाहिजे हे लक्षात येईल. आणि कुठल्याही समस्येसाठी, म्हणजे ज्यावेळेस आपण टॅपिंग करतोय तर कुठल्याही समस्येसाठी असं मुळापर्यंत जाणं गरजेचं असतं, हेही तुमच्या लक्षात येईल. म्हणून मुळापर्यंत जाण्यासाठी मी एक 10 मुद्दे काढलेले आहेत. ते 10 मुद्दे आपण एका माइंड मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. ठीक आहे, की ज्या वेळेस आपण डिटेलमध्ये त्याचं बॅकग्राऊंड समजून घेतोय, समस्येचं बॅकग्राऊंड समजून घेतोय ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं टॅपिंग कसं वापरायचं ते कळतं. तोपर्यंत कळत नाही, ते असं वरवरच टॅपिंग केल्यासारखं वाटतं, रिझल्ट येत नाहीत. रिझल्ट नाही आले की आपण डिमोटिवेट होतो आणि मग कुठंतरी हे महत्वाचं शस्त्र कुठंतरी बाजूला पडतं, आपण त्याचा वापर करत नाही. ठीक आहे, तर तसं व्हायला नको म्हणून हा एक व्हिडिओचा हा प्रयोग आहे. तुम्हाला जर आवडला तर नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तेवढंच मला मोटिवेशन राहतं. ठीक आहे, तर पाहूया माइंड मॅपच्या माध्यमातून असे कोणते 10 मुद्दे आहेत की जे आपल्याला झोपेचे शत्रू आहेत असं समजूया आपण. त्याला मी ना स्ट्रेस केमिस्ट्री म्हटलंय. मग स्ट्रेस केमिस्ट्री का म्हटलंय, तर अनेक असे त्याला फॅक्टर आहेत की ज्याच्यामुळं ते तणाव निर्माण होतो आणि हा तणावच खऱ्या अर्थानं झोपेचा शत्रू बनते. ठीक आहे, मग आपण पाहूया स्टेप बाय स्टेप ही स्ट्रेस केमिस्ट्री काय आहे ते. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की ज्या वेळेस आपण ऑफिसमध्ये दिवसभर काम करतो ना, पहा मित्रांनो, ज्या वेळेस आपण झोपेचा विचार करतोय, झोपेबद्दल टॅपिंग कसं करायचं विचार करतोय, तर त्याच्या मुळाशी डायरेक्टली आपण झोपेबद्दलच बोललं तर कुठंतरी ते चुकीचं दिशा राहील. पहा मित्रांनो, ज्यावेळेस आपण झोपेबद्दल बोलतोय, झोपेच्या मूळ कारणाबद्दल बोलतोय, तर त्यावेळेस केवळ जेवण झाल्यानंतर आपण बेडवरती झोपायसाठी जातो तिथून पुढचा जो काळ आहे त्याच्याबद्दल नाही बोलायचं आपल्याला, त्याच्या मुळाशी जायचं. त्याच्या मुळाशी जात असताना आपण दिवसभराचा जो काही आपला वागणं आहे, दिवसभराचा आपण जो काही विचार करतो त्याच्या मुळाशी आपल्याला जाता आलं पाहिजे. तर कुठंतरी संध्याकाळच्या झोपेला अल्टरनेटिव्ह काय आहे, म्हणजे झोप लागत नाही तर का लागली पाहिजे, कशी लागली पाहिजे, त्याचा विचार करता येईल आपल्याला. मग हे करत असताना आपण सुरुवात करूया डेडलाईनचा. ज्या वेळेस दिवसभरात डेडलाईन बद्दल आपण विचार करतोय, अनेकांच्या बाबतीत सकाळी ऑफिसमध्ये मीटिंग राहतात, मीटिंगमध्ये आपल्याला उत्तर द्यावे लागतात, उत्तर देत असताना त्याच्या पाठीमागे आपल्या टीमकडनं फीडबॅक्स प्रॉपरली यावे लागतात, तर कुठंतरी मीटिंगमध्ये अपडेट देत असतोय. मग टीमकडनं फीडबॅक वेळेत येण्यासाठी त्याचे काही कन्स्टन्स असतात, त्याला काही म्हणजे टीम मेंबरला काही चॅलेंजेस असतात, त्याला आपल्याला सोल्युशन द्यावं लागतंय. हे सगळं ना एका कुठेतरी एका रेषेमध्ये चाललेलं असते की जी रेष असते डेडलाईनची रेष असते. प्रत्येकाची डेडलाईन असते. आपण कुणाला तरी डेडलाईन दिलेलं असते, आपल्या बॉसला दिलेलं असते, आपल्या बॉसनं त्याच्या बॉसला दिलेलं असतं. हे सगळा जो नोकरीचा किंवा व्यवसायाचा जो काही सगळं चाललेलं असतं, हे सगळं डेडलाईन वरती चाललेलं असते. आणि प्रत्येक डेडलाईन ना
एक सिग्नल सोडत असते आपल्या नर्वस सिस्टीमवरती. तो सिग्नल आहे तणावाचा. कुठलीही डेडलाईन सहज जर जात असेल तर तो सिग्नल तणावाचा निर्माण होत नाही, पण मोस्टली डेडलाईन हे थोडी टाईटच राहते, म्हणजेच कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट देण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूचीच डेडलाईन राहते. आणि ही प्रत्येक डेडलाईन एक एक सिग्नल सोडते आपल्या नर्वस सिस्टीमला, जो तणावाचा असतोय. आणि हा तणाव हा तसाच राहतो, स्टोर होत राहतो, हळूहळू हळू स्टोर होत राहतो. आणि हे रिकामच होत नाहीये. म्हणजे हा तणाव जो तयार झालेला आहे हा रिकामच होत नाही. म्हणजे तणावाच्या पाठीमागे जे केमिकल्स असतात, म्हणून याला केमिस्ट्री म्हटलंय. कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन असतं, ते हार्मोन आपल्या शरीरामध्ये तयार झालेलं असते. ते रिकामच होत नाही, ते कायम भरलेलंच असते. म्हणजे सकाळपासून तणाव निर्माण झालेला असतो, वाढत 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 जे कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढतं ते कुठंतरी संध्याकाळपर्यंत तसंच राहतं, वाढलेलंच राहतं. आणि मग ऑफिसमधून बाहेर आल्यानंतर थोडस कुठंतरी ते नॉर्मल होतं, पण पूर्ण नॉर्मल होत नाहीये. आणि हे एक महत्वाचं कारण आहे. तर पहा, आपण आता काय करतोय ह्या पॉइंटच्या माध्यमातून, कुठली कुठली कारणं आहेत की ज्याच्यामध्ये हा तणाव निर्माण होतोय हे आपण पाहतोय. आणि हा क्रोनिक लेवलवरती आहे. क्रोनिक म्हणजे दीर्घकाळ चालणारे हा तणावाचा प्रकार आहे. म्हणजे रोज तुमची डेडलाईन आहे तर रोज तुम्हाला काहीतरी ते तणावाचे सिग्नल्स आपण सर्व सेंट्रल नर्वस सिस्टीम थ्रू आपण खाली 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 म्हणजेच आपल्या शरीरावरती ते तणावाचे सिग्नल्स साठवत असतोय, पाठवत असतोय, ज्याच्यामध्ये कोर्टिसॉल हे सातत्यानं आपल्या बॉडीमध्ये रेडीच असते. पुढचं आहे आर्ग्युमेंट्स. आता डेडलाईन अचीव्ह करायचे आहेत तर काही गोष्टीमध्ये डेडलाईन अचीव्ह होत नाहीत, मग ज्युनियर कडनं आपल्याला अपेक्षित असलेला रिस्पॉन्स येत नाही, मग त्याच्याशी आर्ग्युमेंट होतो. तुला सांगितलं होतं 1000 वेळाला, काहीतरी कम्युनिकेशन आपलं असं काहीतरी वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जातं, त्याला आपण काहीतरी बोलतो, आपल्याला तणाव वाढतो, त्याच्यावरती आपण प्रेशर टाकायचा प्रयत्न करतो. जे आपल्या ज्युनियर बाबतीत आपण करतोय तेच आपला बॉस आपल्या बाबतीत करत असतोय. असं कन्सिस्टंटली चालू असतंय आर्ग्युमेंट्स. बरं, हे कुठंतरी एका प्रोफेशनल लेवलवरती ते ठीक आहे, कामाच्या ठिकाणी आपण बोलत राहतोय, कामाच्या ठिकाणी आपण बोलतो, नकळत सोडून द्यायचा पण प्रयत्न करतो. पण हे एक एक वाक्य जे आपण बोलतो ते एक एक वाक्य तणाव निर्माण करतं, कॉर्टिसॉल तयार करतं, त्याचा इम्पॅक्ट तो करून मोकळा झालेला असतोय, म्हणजे कॉर्टिसॉल तयार होत असते. बर, हे सगळं झालं ऑफिसच्या ठिकाणी. आता सेम आपल्या पर्सनल रिलेशनशिप मध्ये आहे. पर्सनल रिलेशनशिप मध्ये आपले घरातले नातेवाईक येतात, नवरा बायकोचं नातं असेल, मुलांसोबतचं नातं असेल, ह्या नात्यांमध्ये पण जर कुठं आर्ग्युमेंट होत असेल, आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचत नसेल, किंवा समोरच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या आपल्याकडून पूर्ण होत नसतील, तर इथं कुठंतरी एक आर्ग्युमेंट म्हणजेच एक तू मिमीच्या स्टेजला कुठंतरी जात असते. हे प्रत्येक इव्हेंट म्हणजे तू मिमीचा प्रत्येक इव्हेंट हा तणावाला कारणीभूत ठरत असतोय. म्हणजे बघा, आपल्याला आपला म्हणजे निद्रानाशाचं म्हणा किंवा इन्सोमनियाच्या मुळाशी जात असताना किती टॉपिक्स ओपन होतात बघा, एक टॉपिक नाही आहे. तर हा प्रत्येक इव्हेंट हा आपल्याला टॅपिंग करून रिलीज करणं गरजेचं असतंय. तर हे जे आर्ग्युमेंट्स असतात, रिझल्ट काय करतात तर कॉर्टिसॉल तयार करतात. आता पुढचा पॉइंट आहे फायनान्शियल वरी. पैशांच्या बाबतीतला जो काही तणाव असेल, मग ईएमआय चालू असेल, मग ते कुणाचं तर देणं असतील, मग आपल्याला काहीतरी आपल्या ऍस्पायरेशन्स काहीतरी असतात, म्हणजे आपल्याला काहीतरी अचीव्ह करायचं असते, त्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे आपल्याला तणाव निर्माण होऊ शकतोय. आपल्या स्वतःच्या अपेक्षा आपल्या पेमेंट मधून पूर्ण होत नाही, आपलं घर चालवायला आपल्याला तणाव निर्माण, म्हणजे घर चालवायचं टेन्शन येतं. त्याच्यामुळं हे सगळे जे काही फायनान्सच्या पैशाच्या अवतीभोवती फिरणारे जे काही आपले विचार आहेत आणि ते जर तणावाचे असतील तर हे सगळे तसेच स्टोर होत राहतात. पुढचं आहे सप्रेस्ड इमोशन्स. म्हणजे अनेकांना, माझ्या माहितीतले असे कितीतरी जण आहेत की बॉसला सुट्टी मागायची म्हटलं तर टेन्शन येते. मीही त्या फेजमधून बऱ्याच वेळा गेलेलो आहे. एक तर ते आपल्या हक्काची सुट्टी असते, मग सुट्टी मागण्याच्या त्या स्टेजमध्ये प्रचंड तणाव निर्माण होतो. मग त्या तणावामध्ये आपण एक्सप्रेस पण करू शकत नाहीये. आपल्याला त्या बॉस बद्दल जे काही मतं मांडायचे असतात ते मतं पण मांडता येत नाहीत.
आणि बरेचसे असे कोंडल्याच्या अवस्था होत्या. सुट्टी घेणं हा एक टॉपिक झाला नोकरीच्या बाबतीतला. असे कितीतरी गोष्टी असतात. बॉसचं काय पटत नसलं तर नाही आपण त्याला जाऊन असं कानाखाली वाजवू शकत नाही, फिजिकली नाही काय करू शकत. मग हे जे तणाव निर्माण होतो तो कुठंतरी ते तसंच राहतं मनातल्या मनात. नाही आपण मोकळ्या मनानं बोलू शकत. आणि हेच मोठं कारण राहतं. तणाव तो तसाच आपल्या सिस्टीममध्ये म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये तो दबाव म्हणून स्टोअर राहतो. आणि हा स्टोअर झालेला जो काही परिणाम आहे त्याचा परिणाम हा असा होतोय की आपल्याला झोप लागत नाही. तुमचा 5वा पॉइंट आहे कॉन्स्टंट फोन नोटिफिकेशन्स. नोटिफिकेशन पहा, ज्या वेळेस एकतर मी ऑफिसमधून घरी आल्यानंतरच अनेकांचं उदाहरण देतो की ते कंटिन्युअसली त्यांना मेलवरती किंवा व्हॉट्सअपवरती ऑफिसच्या कामासाठी अपडेट द्यावे लागतात. काय ना काय ते त्यांचं ऑफिशियल काम राहतं. मग हे आता येईल का मेल कुणाचा, मग ते आलं की मग तो फॉरवर्ड करायचं, त्यात काहीतरी अपडेट द्यायचे, स्वतःचे इनपुट टाकायचं, मग फॉरवर्ड करायचं वगैरे. हे न कळतपणे कुठंतरी ते लक्ष सातत्यानं त्या नोटिफिकेशन वरती राहतंय. आला का मेल चेक करायचं, अपडेट करायचं, रिफ्रेश करायचं. हे ऑफिसमधून आल्यानंतर ऑफिसमध्ये पण तीच परिस्थिती असते. मग ते टीम्स असेल, टीम्स मधून कोणाचा मेसेज येतोय, कोणतरी काहीतरी रिक्वायरमेंट करतंय, काय करतंय, टीम्स असेल, मेसेज असेल, मेल असेल, अनेक ठिकाणी आपल्याला छोटे छोटे ट्रिगर भेटतात की जे ट्रिगर आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला एक निमित्त ठरतं की तणाव निर्माण करायचं. पहा, विचार करा तुम्हाला हे पटतंय का नाही ते. पुढचा पॉइंट आहे, आता हा थोडासा टेक्निकल किंवा एक समजून घेण्याचा पॉइंट आहे की हे सगळे जे फक्त मी 5 असे पॉइंट सांगितलेत की जे ट्रिगर आहेत दैनंदिन जीवनामधले, म्हणजे जॉब करणाऱ्या व्यक्तीचे हे ट्रिगर पॉइंट्स आहेत की जे सातत्यानं तणाव निर्माण करतात. आणि ह्याच्यावरतीच काम करायचं आहे म्हणून हे फोकसली मी 5 पॉईंट घेतलेत. हे 5 पॉईंट होतं काय पुढं बघा. हा मेसेज काय आहे, युअर बॉडी डझंट अंडरस्टँड ईमेल्स, नोटिफिकेशन्स, EMI किंवा इमोशनल सप्रेशन. इट्स ओनली अंडरस्टँड थ्रेट ऑर सेफ्टी. म्हणजे प्रत्येक नोटिफिकेशन हे आपल्या सिस्टीमवरती तणाव निर्माण करतं. तणाव झाला की आपलं बॉडी सेफ्टी बघत असतं, सुरक्षितता बघत असतं आणि त्याप्रमाणे हे मेकॅनिझम निर्माण होत असतं. या चॅनलच्या माध्यमातून मी अनेक वेळेला हे स्ट्रेस मेकॅनिझम काय घडतं हे सांगितलं आहे. आता मी सांगतो. समजा आता या ठिकाणी तुम्ही जिथं हा व्हिडिओ पाहत आहे त्या ठिकाणी तुम्ही जिथं आहात त्या ठिकाणी समजा साप आला. साप आल्या आल्या काय होईल आपल्याकडनं, तर आपण एकतर पळून जाऊ त्या परिस्थितीतून किंवा त्या सापाला मारायचा प्रयत्न करू. म्हणजे फाईट आणि फ्लाईट ह्या 2 गोष्टी घडतील. काही जणांच्या बाबतीत तिसरा रिस्पॉन्स घडेल, तो फ्रीज. त्यांना काही सुधारणारच नाही. ते कदाचित एवढा दबाव वाढेल त्यांना की ते शुद्ध हरपेल त्यांची. पण त्याबद्दल आपण काही बोलत नाही. नॉर्मल आपण फाईट किंवा फ्लाईट, एकतर तिथं सामोरे जाऊ, त्या सापाला मारू, पकडू, व्हॉटेव्हर, किंवा तिथून पळून जाऊ. हे साप दिसल्या आपल्या मनामध्ये कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढतं. जसं कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढतं तसं आपल्या बॉडीचं मेकॅनिझम असं असतं की आपली बॉडी स्वतःला सुरक्षित पाहत असते, सुरक्षित घेऊन जात असते. ऑटोमॅटिकली ते घडतं आपल्याला, आपलं विचार करायची गरज नाही. इतकं स्ट्रॉंग मेकॅनिझम आहे हे. म्हणजे कॉर्टिसॉल तयार होणं चुकीचं नाहीये, तर ते एक सेफ्टी मेकॅनिझम आहे ते. मग झालं काय, आता आपण समजा आपण पळून गेलो, असं समजा साप आलाय, आपण पळून गेलो, लांब गेलो, लांब सुरक्षित ठिकाणी गेलं की आपल्याला परत ते छातीची धडधड झालेली, भीती वाटलेली कुठेतरी कमी कमी येतं. का तर ते साप आलेलं ठिकाण आपल्यापासून लांब आहे. आत्ता काय आपल्याकडे साप काही येत नाही, असा ज्यावेळेस मेसेज जातो परत ते कॉर्टिसॉलचं प्रमाण कमी कमी येतं, आपण नॉर्मल होतो. मग आपलं जे काही सेन्स आहेत, म्हणजे सत्सर्ग बुद्धी म्हणून आपण त्याला, ती ऍक्टिव्हेट होते. मग तो साप विषारी आहे का, बिनविषारी आहे का, मग त्याला मारायचं का, मग ते सर्पमित्राला बोलवायचं का, मग कुठून काय वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं ब्रेन आपलं ऍक्टिव्हेट होईल आणि त्याच्यावरती कसं मार्ग काढायचं ते काम करेल. तोपर्यंत नाही काम करणार. म्हणजे आपल्याला नॉर्मल यावं लागतं. समस्येतून मार्ग काढायचा असेल तर तणावात आपल्याला नाही काय काढता येणार मार्ग. ठीक आहे. मग ज्यावेळेस तणाव निर्माण झाला, तो सेफ्टी मेकॅनिझम तणाव कमी पण करतो. ठीक आहे, आपण सेफ आहे. आता हेच दैनंदिन जीवनातलं बघा, हे जे 4-5 मुद्दे सांगितले त्यात कन्सिस्टंटली जर भीती आहे स्वतःला असं जर सांगत गेलं तर जे काही तणावाची म्हणजे कॉर्टिसॉलचे प्रमाण वाढलेलं आहे ते कमी कधी होणार. ठीक आहे, हा विचार करा. म्हणून आपलं बॉडी
मेकॅनिझम हे कायम सेफ राहण्यास मदत करत असतं. दुसरा पॉइंट आहे 7वा, ब्रेन स्विचेस फ्रॉम डुईंग मोड टू प्रोसेसिंग मोड. आता हे कधी घडतं? ज्या वेळेस आपण दिवसभरातलं काम सगळं संपवून सगळं काम झालेलं आहे, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, आणि आपण ज्यावेळेस बेडवर पडतो त्यावेळेस मात्र आपण फिजिकली काही काम करत नाही. त्यावेळेस ब्रेनचं स्विच होतं. कशातून? डुईंग मोड. हे करायचं ते करायचं, ऍक्शन काही घडत नाही फिजिकली, का तर आपण पडलेलो असतोय, आणि तिथं प्रोसेसिंग मोड चालू होतो. आणि हे थोडस ना, ही जी फेज आहे प्रोसेसिंग मोडची, ही थोडीशी डेंजर फेज आहे. डेंजर ह्याच्यासाठी की ह्याच्यामध्ये ना ज्या काही गोष्टी प्रोसेस्ड होतात, तिथं जर आपली मॅच्युरिटी लेवलनं या सगळ्या दिवसभरात घडलेल्या घडामोडीकडे मॅच्युरिटीनं नाही पाहता आलं, तर त्याचा चुकीचे संदर्भ आपण जोडत असतोय. आता उदाहरणार्थ घ्या की एक व्यक्ती, आपली जीवाभावाची जवळची व्यक्ती, ऑफिसच्या कामाच्या ठिकाणी आपण सगळं व्यवस्थित त्या व्यक्तीशी डील करत असतोय, तोही चांगला आपल्याला रिस्पॉन्ड करत असतोय, आणि काही कारणानं आपल्याला त्या व्यक्तीनं जसा अपेक्षित आहे तसा रिस्पॉन्स नाही दिला, तर जर प्रोसेसिंग मोडमध्ये रात्रीच्या वेळेत जर हे विचार तसेच डोक्यात आले, अरे त्यानं मला पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही दिला, मग चुकलं काय, मग त्याला काहीतरी, तो असा का वागला माझ्याशी, मग तो तसा का वागला, मग तो त्याच्याकडनं हे अपेक्षित नव्हतं, असं काही ना काहीतरी ते ब्रेन विचार करायला लागतं. आणि तिथं जर मॅच्युरिटीनं त्याला त्या प्रोसेसला हँडल नाही केलं, तर ते कन्सिस्टंटली ते तसंच चालू राहतं. त्यालाच आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो. पुढची स्टेज जाते ज्यावेळेस प्रोसेसिंग मोडमध्ये जातं, त्यावेळेस ते ओव्हर थिंकिंगच्या स्टेजला जातं. आणि ओव्हर थिंकिंगच्या बेसला काय असतंय की आपलं ब्रेन ना कायम सेफ्टी बघत असते. आता त्याच उदाहरणात बघू, जर समोरच्या व्यक्तीनं, आपल्या जवळच्या समोरच्या व्यक्तीनं जर चांगला रिस्पॉन्स दिला, तर येस आय एम सेफ, मग ते ओव्हर थिंकिंग नाही होत. अनपेक्षित रिस्पॉन्स जर आला तर मात्र ओव्हर थिंकिंगला जाते, मग सडन अँक्झायटी, म्हणजे चिडचिडा पण येतोय, अचानकच कुठला तरी एक विचार डोक्यात वर काढतो, आणि त्यानं अनेक काही विषय असतात, मग त्यामुळे चिडचिड त्यावेळेस वाढत असते, आणि सायलेंटली होत असते कुठं तर. नंतर बॉडी रेस्टलेसनेस, म्हणजे आपल्या बॉडीवरती जो तणाव आहे, मग कुठेतरी पाय दुखतात, कुठल्या तरी मसल दुखतंय, किंवा कुठला तरी एक जो आपल्या शरीराचा कमकुवत अवयव आहे, काही कारणानं लहानपणापासूनचा एखादा आजारामुळे किंवा कशामुळं एखादा कमकुवत अवयव असेल, तर ते पहिला जास्ती पेन करायला लागतं. आणि सरते शेवटी आपलं जे हृदय आहे ना, हे कायम हायर साईडला व्हायब्रेट होत असते, सातत्यानं त्याचं पंपिंग असते, ते म्हणजे हार्टबीट्स हे कायम वाढलेले असतात. म्हणून अनेक लोकांना हा बीपीच्या गोळ्या घ्याव्या लागतात. हे ब्लड प्रेशर आहे ते कन्सिस्टंटली हायर साईडला राहतं. मग हे अनेक विषय असतात. पहा ना, आपण मी 4-5 मुद्दे घेतले तरी किती त्याचे फाटे फुटतात मुळापर्यंत जायचं म्हटलं तर. मग ही स्टेज राहते प्रोसेसिंग मोडमध्ये, विच इज व्हेरी डेंजरस. आता पहा मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट की मी मागाशी म्हटल्याप्रमाणे तणावाचा रिस्पॉन्स, स्ट्रेस रिस्पॉन्स ज्यावेळेस तयार होतो, त्यावेळेस आपल्यामध्ये सेफ्टी पॉइंट, म्हणजे सेफ्टी मेकॅनिझम डेव्हलप होतं, ज्याच्यामध्ये तणावाचे हार्मोन्स तयार होतात. मग झोपेच्या वेळेस आपल्याला जर सुरक्षित आहे हे जर सिग्नल नाही भेटले, तर हे तणावाचे हार्मोन तिथं पण ऍक्टिव्हेट राहतात. म्हणून लक्षात घ्या, ज्यावेळेस झोपेकडे जातो त्यावेळेस दिवसभराचा जे पण काही तणाव असतो तो तिथल्या तिथं ते रिलीज करता यायला पाहिजे. आणि हे जर नाही रिलीज झालं, तर प्रत्येक सिग्नल हे डेंजर सिग्नल म्हणून काम करतात. ही जी स्ट्रेस केमिस्ट्री आहे सुरक्षित नाहीये, आणि अशा पद्धतीने हे सायलेंटली काम होतं, मला कळत नाही. तुम्हाला वाटेल की येस मी सेफ आहे, मी घरी आहे, माझ्या फॅमिली सोबत आहे, माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, पण इंटरनली अस्वस्थता प्रचंड राहते, की जे धोकादायक राहते. म्हणून हे नर्वस सिस्टीम कायम अलर्ट मोडवरती असतात. म्हणजे कायम असं म्हणूया की आपण आणीबाणीची सिच्युएशन तयार झालेली असते त्या नर्वस सिस्टीमवरती. आणीबाणी सातत्यानं तणाव राहिलेला असतोय त्या दिवसभराच्या याच्यामुळं, आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्या झोपेवरती होत असतोय. हा. आणि पुढचा मुद्दा आहे ऍक्शन्स. आता 10वा पॉइंट आपण याच्यातनं पुढे करायचं काय ते आता आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. त्यातला पहिला मुद्दा आहे, मी
छोट्याच पण महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. तीनच सांगणार ऍक्शन्स की दिवसभरात जे पण काही घडतंय, ज्याचं आपण बोलू शकत नाही अशा गोष्टी तुम्ही लिहा. अशा गोष्टी व्यक्त व्हा. जवळच्या व्यक्ती असेल, जवळचा मित्र असेल, त्यांच्यासोबत व्यक्त व्हा, एक्सप्रेस करा त्यांना. दुसऱ्याबद्दल काय बोलायचं असेल, काय असेल तर बोलून मोकळं व्हा. पहिला मुद्दा आहे हा. तसंच टॅपिंग टॅपिंग करत असताना किंवा हे एक्सप्रेशन सगळं होत असताना स्वतःला विचारा की खरंच मी सुरक्षित आहे का? खरंच एम आय सेफ? मी सुरक्षित आहे का? सातत्यानं प्रश्न विचारा. येस, मी सुरक्षित आहे का? मला पैशांचं काही टेन्शन येते का? मला बॉस जॉब जाण्याचं काही टेन्शन येते का? मला माझं आणि बॉसचं सुरक्षित नातं आहे का? सगळीकडे सातत्यानं स्वतःला विचारा की येस, आय एम आय सेफ? मी सुरक्षित आहे का? जसं ते थ्री इडियट्स मध्ये ऑल ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल आहे का हे चेक करा स्वतः सातत्यानं. आणि बी अलर्ट ऑन डे टाइम. म्हणजे काय करायचं बघा, ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटतंय की हा तणावाचा सिग्नल आहे, छोटा असेल मोठा असेल व्हॉट एव्हर, तो तणावाचा सिग्नल नोट करा. त्यावेळेस टॅपिंग नाही करता आलं तरी हरकत नाही, पण तो नोट करा. जेवढे तुमचे नोट्स तयार होतील, संध्याकाळी शांत बसा आणि टॅपिंग करा. जसं रोज आपण आंघोळ करतो, रोज आपण ब्रश करतो, तसं रोजच्या रोज हे टॅपिंग बद्दल क्लिनिंग व्हायला पाहिजे. तर कुठंतरी डाऊन द लाईन हे जर सातत्याने तुम्ही केलं तर कुठंतरी हा तणाव जो स्टोअर झालेला आहे तो रिलीज व्हायला लागेल आणि तुमची झोप चांगली व्हायला लागेल. झोप पडल्या पडल्या झोप यायला लागेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं हे 10 पॉईंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्यात जे इंडिकेटर्स आहेत, म्हणजेच जे छोटे छोटे मुद्दे आहेत असे की जे आपल्याला लिहून ठेवणं गरजेचं आहे. हा ना, ह्यातले अपॉर्च्युनिटी शोधायची आहे आपल्याला. कशाचा तणाव येतो? छोटासा पॉईंट असेल लिहून ठेवायचा, संध्याकाळी आलं की निवांत त्याच्यावरती टॅपिंग करायचं. ही जर प्रॅक्टिस तुम्ही डेव्हलप केली तर तुम्हाला अनेक असे मुद्दे सापडतील ज्याच्यावरती आपल्याला टॅपिंग करायचं आहे. मी स्वतः त्या पद्धतीनं अनेक टॉपिकवरती मी स्वतः टॅपिंग केलेलं आहे. मी हे पॉइंटर्स शोधतच असतो दिवसभरात. का? तर ह्याला मी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतोय. हे जे पॉइंटर्स असतात हे तणावाचे ऍक्च्युअली पॉइंटर्स जरी असले तरी त्याला मी अपॉर्च्युनिटी म्हणत असतोय. आणि ही अपॉर्च्युनिटी ज्यावेळेस आपण ग्रॅप करतोय, म्हणजे ते पकडून त्याच्यावरती टॅपिंग करतोय ना, ते कुठून तरी आपल्या सिस्टम रिलीज होतंय आणि खऱ्या अर्थानं आपल्या क्षमता वाढतात. म्हणून मी अपॉर्च्युनिटी म्हणत असतोय. ओके. सो टॅपिंग करा. आणि टॅपिंग करत असताना मी आता एखादी स्क्रिप्ट इथे घेतली असती कसं टॅपिंग करायचं तर, पण थोडंसं ते संयुक्तिक वाटलं नाही. कारण मी जनरल बोललेलो आहे. म्हणजे झोप न येणे या टॉपिकवरती जनरल बोललेलं आहे. अनेक त्याच्यापाठी अंडरलाईन सब टॉपिक्स अनेक आहेत. कोणत्या टॉपिकवरती आपण टॅपिंग करायचा हा मला प्रश्न पडला, म्हणून मी आता कोणती स्क्रिप्ट नाही घेतली. पण मला असं वाटतं की हा मुद्दा तुम्हाला समजला. तर समजला नाही समजला काही असलं तरी तुम्ही मला कमेंट करून रिप्लाय करा. आणि तुमचा कोणताही एखादा असा प्रश्न असेल तर नक्की शेअर करा, सो दॅट त्यावरती आपल्याला प्रकाश टाकता येईल, त्यावरती आपल्याला व्हिडिओ बनवता येईल. ठीक आहे. आणि सरते शेवटी EFT अनेकांपर्यंत पोहोचवायला मदत करा. हा व्हिडिओ अनेकांना शेअर करा. धन्यवाद.